दिंडोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने दिंडोडा धरणावर बेमुदत चुल्हा जलाव आंदोलन दिनांक 23 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात आले आहे। 500-600 महिला पुरुषांनी ऊन थंडीची पर्वा न करता रात्रंदिवस ठिय्या देऊन धरणावर बसले आहेत। 1993 ते 1999 या काळात सरकारने अल्प मोबदला देऊन जमीन अधिग्रहित केली आहे। धरणाचे काम सुरू केले नाही। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने 2017 साली काम सुरू केले। कल्याणकारी राज्याच्या सरकारने जमीन अधिग्रहित करण्याचा व्यापार कधीपासून सुरू केला असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांना पडला। जर धरणाचे काम 2017 पासून केले तर 2013च्या कायद्यानुसार मोबदला दिला पाहिजे असे म्हणत धरणग्रस्तांनी धरणाच्या कामाला विरोध दर्शविला आणि आंदोलन उभारले। 2023 साली मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेला बैलबंडी मोर्चा काढून निवेदन सादर केले। त्यानंतर कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी मोबदला देण्यासंदर्भात एक 240 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आणि दिंडोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीला तो प्रस्ताव दाखवण्यात आला। तो प्रस्ताव संघर्ष समितीने मान्य केला। त्यानंतर मुख्य इंजिनियर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक यांनी पास करून मुंबईला अवर सचिव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे। त्यानंतर मुंबई विधानसभेत लोकप्रतिनिधी, जलसंपदा सचिव, मुख्यमंत्री यांचे सचिव त्यांच्यामध्ये सोबत बैठक झाली। त्यानंतर 3 वेळा सचिवांना निवेदन देण्यात आले। जलसंपदा मंत्री यांच्या दालनात मंत्री महोदयांना निवेदन दिले तरी 240 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नाही। म्हणून दिंडोडा प्रकल्पग्रस्त वर्धा नदीवर दिंडोडा धरणावर आंदोलनास बसले आहेत। लोकप्रतिनिधी, अधिकारी अजूनपर्यंत आंदोलन करताना भेटायला आले नाहीत। महिला, पुरुष, युवक, युवती, लहान मुले भर थंडीत रात्रंदिवस आंदोलन करीत आहेत। गणराज्य दिवस धरणावर साजरा करण्यात आला। प्रत्येक गावातील धरणग्रस्त भांडीकुंडी आणून चुली पेटवून भाकरी भाजी तयार करून झोपड्या बांधून राहुट्या टाकल्या आहेत। वर्धा नदीवर जाऊन आंघोळी करणे, भांडीकुंडी साफ करून दिवस रात्र काढीत आहेत। गाणे, भजन, भारूड, दंडार करून लढेंगे जितेंगे 240 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर झालेच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलन सुरू आहे। दिंडोडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे, उपाध्यक्ष अभिजित मांडेकर, सचिव मिथुन ठाकरे, जयंत लडके, देवराव सपाट, मनोज कोसुरकर, संजय देवाडे, राजू भोयर, वामनराव चटप, विठ्ठल जुनघरे, अनिल निबरड, अरुण भगत, विद्या तिजारे, धनेश्वर इंगोले, मंजुषा लडके, छाया लुथडे, कुंदा ठोंबरे, आकांक्षा कावळे, सुधाकर कावळे, किशोर वानखेडे, रेखा मांडेकर तसेच मार्गदर्शक विलास भोंगाडे ठिय्या देऊन बसले आहेत। जोपर्यंत 240 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत हे चुल्हा जलाव बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे असे एका पत्रकाद्वारे कळविण्यात येत असल्याचे प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने म्हटले आहे। गेल्या 5 दिवसापासून या धरणस्थळी प्रकल्पस्थळी आमचे प्रकल्पग्रस्त शेतकरी महिला सर्व आपल्या कुटुंबासहित आपल्या घरचे सर्व कामं, व्यवसाय सर्व सोडून इथे बसलेले आहेत। त्यांचा उद्देश एकच आहे की आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा आणि तो योग्य मोबदला म्हणजे 240 कोटी रुपयाचं पॅकेज। आणि गेल्या काही दिवसापासून ते मंत्रिमंडळामध्ये धूळ खात आहे असं म्हणायला काही हरकत नाही, पण त्या पॅकेजवर कुठल्याही मंत्र्यांनी किंवा कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी म्हणा, प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यावर अजूनपर्यंत विचार केलेला नाही। ते पॅकेज जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशाची एक शोकांतिका आहे की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण आंदोलन करतोय। शेतकरी म्हणजे देशाचा कणा मानला जातो, देशाचा पोशिंदा आहे आणि पोशिंदा इथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करतोय तो त्याच्या हक्कासाठी, न्यायासाठी। आणि प्रशासनाला यातूनही काही जाग येत नाही। हा मेसेज प्रशासनापर्यंत गेला पाहिजे, शासनापर्यंत गेला पाहिजे। शासनाला या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की इथे आपण स्वतंत्र राज्यामध्ये, आपण स्वतंत्र भारतामध्ये जगतोय। खरोखर आपला शेतकरी स्वतंत्र झाला आहे का या गोष्टीचा सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे। स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यावर जेव्हा येत आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे आपल्या देशाची। हे सरकार शेतकऱ्याचं सरकार म्हणून ओळखलं जातं, मग शेतकऱ्याचं सरकार आहे तर मग शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण का होत नाही, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत 240 कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत इथले शेतकरी, हे प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिला, मुलं हे आम्ही इथेच महिना लागो 2 महिने लागो आम्ही इथेच बसणार। परंतु आमचं पॅकेज मंजूर झाल्याशिवाय आम्ही इथून हे आंदोलन उठवणार नाही, हे प्रशासनाने, शासनाने लक्षात घ्यावं।
दिंडोळा प्रकल्पग्रस्तांचे चुला जलाव आंदोलन आज 5 दिवस झाले सतत सातत्याने सुरू आहे. याही पूर्वी अनेक आंदोलने झाली आणि 240 कोटीचं पॅकेज तयार झालं. मागच्या वर्षी 1 मार्चला आम्ही बैलबंडी मोर्चा केला आणि नंतर शासनाने 240 कोटीचं पॅकेज तयार केलं, परंतु आजपर्यंत त्या पॅकेजवर विचार केला गेलेला नाही. अप्पर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांच्याकडे ते पॅकेज मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे आणि ते पॅकेज मंजूर करण्याकरता आम्ही दिंडोळा प्रकल्पावर चुला जलाव आंदोलन चालू केलेलं आहे. परंतु कुठल्याही लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय यंत्रणेने या आंदोलनाची आजच्या तारखेपर्यंत दखल घेतलेली नाही आणि जोपर्यंत आपण हे पॅकेज मंजूर करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही ठिय्या देणार आहे आणि प्रकल्पाचं काम सुरू करू देणार नाही असा सर्व प्रकल्पग्रस्तांनी निश्चय केलेला आहे. आम्ही चूल आंदोलन मानलेला आज 5 दिवस झालेले आहे. अजूनही आमच्यापाशी कोणी आलेले नाही. आमचं आंदोलन याच्यासाठी आहे का जवरी आमच्या पॅकेजवर सही करणार नाही तवरी आम्ही आमचं आंदोलन उठवणार नाही हो आणि आमच्या पॅकेजवर सही करून द्या. कोणीच येऊन गेलेलं नाही. अजूनही 5 दिवस झाले तरी कोणीच नाही आलेले. फक्त काल समीर भाऊ खुनावरने त्यांचा PA पाठवला होता, ते स्वतः आले नाही. जोपर्यंत आमच्या इथे न्याय लागणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे. मागणी काय आहे आपली? मागणी आहे 240 कोटीच्या पॅकेजवर सही.